आज चहाच्या टपरीपासून ते मोठ्या शोरूमपर्यंत सगळीकडं एकच वाक्य ऐकायला मिळतं, भाऊ UPI करा ना. खिशात पाकिट नसलं तरी चालतं, पण मोबाईल हवाच. पण तुम्ही कधी विचार केलाय का की फक्त QR कोड स्कॅन केल्यावर तुमच्या बँक खात्यातनं पैसे समोरच्या व्यक्तीच्या खात्यात सेकंदात कसे पोहोचतात? UPI नक्की कसं काम करतं? चला त्याबद्दल अधिक सोप्या शब्दात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सर्वात अगोदर पाहूयात UPI म्हणजे नक्की काय. UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. भारताच्या या डिजिटल क्रांतीची निर्मिती NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेने केली आहे. पूर्वी कोणाला पैसे पाठवायचे असतील तर त्याचा खाते क्रमांक, IFSC कोड टाकावा लागायचा आणि लाभार्थी ॲड होईपर्यंत वाट पाहावी लागायची. आता मात्र फक्त मोबाईल नंबर किंवा QR कोडनं काम सोपं होतंय. पैसे ट्रान्सफरची सुपरफास्ट प्रक्रिया. UPI हे IMPS म्हणजे इमिजिएट पेमेंट सर्व्हिस तंत्रज्ञानावर चालतं, ज्यात तुम्ही QR कोड स्कॅन करतात, तुमचे ॲप बँकेशी संपर्क साधते, NPCI कडे हा व्यवहार जातो, जे ते योग्य बँकेकडे वळवते. त्यानंतर तुमची बँक पैसे कापते आणि समोरच्या व्यक्तीच्या बँकेला माहिती देते. दोन्ही बँकांकडनं खात्री पटली की व्यवहार पूर्ण होतो. विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या काही सेकंदात पार पडते. आहे की नाही कमाल? VPA तुमची डिजिटल ओळख. UPI मध्ये तुमच्या बँक खात्याची माहिती गुप्त राहते, त्याऐवजी वापरला जातो तो VPA म्हणजे व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस. होय, जसं की तुमचे नाव @OKSBI. हा तुमचा डिजिटल पत्ता आहे, जो सुरक्षितपणे पैसे देवाणघेवाण करण्यास मदत करत असतो. पण याहून पुढचं पाऊल म्हणजे आता UPI फक्त पैसे पाठवण्यासाठी उरलेलं नाहीये. ICD इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट या नवीन सुविधेमुळे तुम्ही आता डेबिट कार्डशिवाय ATM मध्ये पैसे जमा करू शकता. यासाठी ATM वर जाऊन कॅश डिपॉझिट निवडा, स्क्रीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करा, मशीनमध्ये पैसे टाका आणि तुमच्या खात्यात ते जमा होतील. UPI वरील व्यवहार जरी काही सेकंदात, मिनिटात पूर्ण होत असले तरी फ्रॉडचं प्रमाणही वाढले. त्यामुळे सुरक्षेसाठी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. यात पैसे मिळवण्यासाठी कधीही पिन टाकावा लागत नाही. कोणी पिन टाकायला सांगितला तर समजून जा तो फसवणूक करत आहे. स्कॅन केल्यावर समोरच्या व्यक्तीचं नाव नक्की तपासा. स्क्रीन शेअरिंग ॲप्स वापरताना काळजी घ्या. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेहमी अधिकृत बँकिंग ॲप्सच वापरा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.